नमस्कार, मी उमेश पोदरे। आज आपल्या SRT शेती शाळेमध्ये आपला गृहजिल्हा जो यवतमाळ जिल्हा म्हणजे गृहजिल्हा आपला, तिथले बरेच शेतकरी आलेले आहेत। तर आज आपल्या इथे शेतकरी आला, त्याच्यात एक वणी तालुक्यातले जे शेतकरी रासेकर साहेब हे यांनी गेल्या वर्षीपासून SRT सुरू केलेली आहे। आपण त्यांना नमस्कार करू आणि विचारू की सांगा रासेकर साहेब, आपण SRT शेतीसाठी। नमस्कार, मी आहे ना अनिल राशेकर, तहसील वणी, मुक्काम महोदया, पोस्ट वेळाबाई किती क्षेत्र। मागच्या वर्षी मी पहिल्या वर्षी म्हणजे शेणखत पहिलवून दिलं, नंतर आहे ना नागर केलं, रोटावेटर मारलं, त्याच्यामध्ये बेट पाडले 4.5 फूटचे यांच्याच मार्गदर्शनाखाली। तर पहिल्या वर्षी मला आहे ना सोयाबीनचं पीक म्हणजे फसवण्यात आलं आहे। एक्सपर्ट 55 घेतलं होतं, हिथंच बरं वाढलं ते 1 महिन्याच्या आतच फुलं आलं, ते पूर्ण प्लेन काही मी सांगवलंच नाही। पण मला कापूस चांगल्या रीतीने झाला आहे आणि तूर पण चांगली झाली। BDN 716 तूर होती माझ्याकडे, ते पण चांगली झाली। बरं, आता तुम्ही जी SRT केलं त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात ना? समाधानी। आमच्या बायाला अजिबात काम नाही, दिवाळी एकदम कापूस वेचायलाच नेल्या, निंदन नाही, खुरपण नाही, काही नाही, खूप खर्च वाचला आमचा। बैलजोडी रिकामी होती, एक भाडेवाला भेटला मला, तर तो आहे ना 500 रुपये घेत होता, 1000 मला भाड्याची भेटली, ते 30-40 रुपये भाड्याचे कमावले। म्हणजे खर्चही कमी झाला, त्रासही कमी झाला आणि उत्पन्नही बरं होत आहे। तसेच आज आपल्या राळेगाव तालुक्यातील आमचे जुने मित्र श्री सचिन भाऊ राडे, पत्रकार, हे सुद्धा आज आपल्या शाळेसाठी आले। तर आपण त्यांना विचारू। सचिन भाऊ नमस्कार। आणि SRT शेती शाळेसाठी तुम्हाला का वाटलं का आपण जाऊ बा म्हणून सांगा आज? नमस्कार, मी सचिन राडे, दैनिक देशोन्नती वार्ताहर, धाडगाव। मी उमेश भाऊ गेल्या 4-5 वर्षापासून हे SRTची शेती करत आहे। त्याच्या माध्यमातून मी आज मलाही वाटलं का आपण नवीन शेतकरी आहो, मी आता मागच्या वर्षीपासून शेती करत आहो, आता आपल्याला पण SRT पद्धतीने शेती करायची आहे। त्यामुळे मी आज उमेश भाऊची जे SRT कार्यशाळा असते त्याला मी भेटही द्यायची होती आणि मला हे त्याचं पाहायचं होतं। पण चांगलं वाटलं मला। SRT पद्धत एक नंबर आहे, चांगली शेती भाऊची आहे। मी पाहिली आता चना असो, गहू असो, तुरीसुद्धा चांगल्या आल्या त्याच्या। पण ते SRT पद्धत सर्व शेतकऱ्यांना अवलंबली पाहिजे असं मी एक त्या मताचा आहो। भाऊ, मी नमस्कार तुम्हाला एवढं सांगतो की उमेश भाऊचं जे कार्य आहे एकदम चांगलं आहे आणि ह्या कार्याला आम्ही आता पुढे चालना देऊ। धन्यवाद। सचिन भाऊ, आता जी आपण ही पद्धती SRT पद्धत म्हणतो, ही जर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली केलीच पाहिजे, मी त्या मताचा आणि मी काळाची गरज आहे आणि मी याच्यासाठी 24 घंटे देत आहे। ज्याच्या पद्धतीतून जिथे कुठे भागवत सप्ताह असला तरी मी बोलावलं तर जातो, कोणता कार्यक्रम असो। आणि याच्यामध्ये आपण कुठली कोणाची कोणती वस्तू SRT मध्ये विकायची आहे तर असं काहीच नाही। फक्त काय करायचं तर आपल्या शेतीचा आपण खर्च कमी करायचा। तुमच्यासोबत आलेले तुमचे जे मित्र आहेत त्यांनी 2 शब्द सांगा। आणि मी तुमची शेती पाहून खूप समाधानी आहे। माझं गाव धाडगाव आहे, नाव वासुदेव तानबाजी तिजारे। मी 4-5 वर्षापासून याच पद्धतीत करत आहो, पण तुम्ही जे करत आहे या पद्धतीत नाही आहे का? म्हणजे नुसती तणनाशक मारून शेती करायची, वर्मफाडाचे जे ते उतार थडगे शिंगुरीचे त्याच्यात चांगला रिझल्ट यायचा नाही। जास्त पाणी झाला का वाराधून आली का पराठी गंडून पडायची। इथं तुमच्या शेतात आल्यानंतर आम्हाला तुमचे 3ही प्लॉट जे वरंब फाडले आहे तुम्ही, हे अति समाधानकारक वाटले। त्याला टेबल आहे वरून, ते मत म्हणजे कसं आपण पीक दांदरत नाही, पीक दांदरत नाही। आपण आजपर्यंत जे ट्रॅक्टरवाल्याचं काय, आज पैसे मिळते तो शेतकऱ्याला फसवायला 2 मिनिटात। या पद्धतीचे पण ती एक दिवसाची फसवणूक, त्याला वर्षभराची। तुम्ही आता 5-5 वर्षाचे बेड तुमचे पाहिले, एक बेड मोडून नाही, एक बेड मोडून नाही। आम्हाला वाटत आहे का हे किती चांगली पद्धत आहे। ट्रॅक्टरचा खर्च बेड नाही पाडले उरलेला। असा विषय डोळ्यानं दिसत नाही, हे जमीनच दिसते। फक्त पाणी निघण्यासाठी एक नाली एक नाली तयार झालेली ती झाली आपली SRT। SRT। तसेच आपले राळेगावचे सर आहेत, राऊत सर, ते 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना सांगतो की माझं नाव रमेश तुकाराम राऊत, राळेगाव, आणि मी माझ्या जवळ 4.5 एकर जमीन आहे, ते कोरडवाहू आहे। आणि यावर्षीपासून मी ते SRTची पद्धत जी आहे, प्रफुल्ल कापसेचं आहे, तुमचे व्हिडिओ आहे, खूप पाहिले मी। फक्त आता पहिली भेट तुम्हाला दिली आहे, म्हणजे अजूनपर्यंत भेटा दिली नव्हती। त्या माध्यमातून मी फक्त माझ्या शेतामध्ये मी तूरच लावली आहे, 111 म्हणून, 111 म्हणून। आणि मला ती एकरी 12 क्विंटल ॲव्हरेज देते तुरीची, कोरडो, पूर्ण कोरडो शेती। आणि मला खूप समाधान वाटलं आणि त्याला म्हटलं आता इथे तुम्हाला भेट देऊन द्या, तुमच्यापासून काहीतरी मार्गदर्शन भेटलं पाहिजे। आणि आज जे मी तुम्हाला शेती शाळेत सांगितलं सचिन, जे शेतकरी चुका करतात नेमक्या त्याच सांगितलेल्या आहे। पिकं कसे वाढतील, 100 एकर पांढरेला पिकं कसे वाढतील, काय करतील, याच्याशी आपलं काही घेणं देणं, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचा
खिशातून जाणारा पैसा थांबला पाहिजे. कारण आपण जी उद्या पिकं विकणार आहोत हे कोण्या भावात जाणार हे ना तुम्हाला माहीत ना मला माहीत. त्याच्यापेक्षा आजच आपला खर्च कमी असला तर चांगला आहे. पुढच्या विषयाने तांदळाचं काम एसआरटी हे तुमचे बरोबर आहे, पण काही नवीन शेतकऱ्याले बेड कसे पाडायचे हेच माहित नाही पहिले. आता आम्ही जे शिकलो आम्ही केले, आता 3 वर्ष मी बेडवरच टाकत आहोत. आमचे बेड उभाट ते ते पाणी आलं का दाना जरी टोपला तर ते खालीच गंडून जायचं. ते आता जे तुम्हीचे जे बेड पाहिले ते एक नंबर आहे. म्हणजे आता आपण जी शेती शाळा सुरू केली ही त्याच गोष्टीसाठी का जेणेकरून हे इतर लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोक बेड आता पाडत तुम्ही आहे सुद्धा पत्रकार आहे, आमची तुमच्याकडून सुद्धा अशी अपेक्षा आहे की तुम्ही हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाले, आम्हाला मदत करावी पाहिजे. ते तर करू बाकीची एक बातमी छापली हो आपण पाहिलं बिलकुल तर बिलकुल तुमचं ते पण शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपली पद्धत पोहोचली पाहिजे. नाही नाही, हे पद्धत एक नंबर आहे. हे जे पद्धत तुम्ही जे बेडची दाखवली करून दाखवली लोकांना हे एक नंबर आहे. काऊन तर जे लोक बेड ट्रॅक्टर जे बेड पाडत आहेत ते असे उभाट पाडत आहे, ते अजूनही लोकांना समजून येणार बेड कोणती होईल. हे बेड एक नंबर आहे. आणि हे तुमचं एक कार्यशाळा घेत आहे, तिथून निघाल्यानंतर प्रॅक्टिकली सर्व दाखवत आहे. त्याच्याच्यानं हे आपण जरी- मेमरीत बसण्याजोगतं आहे. आपण जरी एखाद्या कंपनीचा कार्यक्रम केला कसं होते, एक अशी रेबीन बांधते त्याच्यामध्ये जा तिथे जा बोंड मोजा. आपल्या याच्यात सगळं खुलं आहे. नाही, बोंड कोणतीही मोजायचं फसवणूक नाही. तुम्ही जे शेतकऱ्यांना ते दाखवत आहे, राहिले त्याच्यानं काही तुम्ही काही practically दोन पैसे घेऊन नाही राहिले काहीच तर नाही, त्याच्यापासून काहीच नाही, काहीच नाही. फक्त शेतकऱ्यांनी आपला खर्च कमा आणि आपल्या हा शेतकरी एवढा विषय समृद्ध तुम्ही व्हावा. शाळेत सांगितला असता त्या पद्धतीने प्रत्येकाला कळलं नाही. हो. हे कृतीतून प्रॅक्टिकल डोळ्यानं पाहायला झालेलं. गेलं. आता आम्ही म्हणू बेड बेड आम्ही बेडच्या पहिले मी बाबतीत फोन लावला मला confuse बेड होतो. कसे पाडायचे कोणते बेड म्हणजे चालणं आता जाऊनच पाहू. हे पद्धत एक नंबर हे आहे. एक हे नंबर शेतकऱ्यांनाच हे पद्धत करायला पाहिजे. तुम्ही आता आले समाधानी आहे सगळे समाधानी ठीक आहे धन्यवाद. हो आहे सगळं